अजब रमा राघवची जोडी। हाय राघव सर, तुम्ही सडनली कुठल्या तरी कामासाठी गेला होता का? बरं झालं का तुमचं काम? नाही। ठीक आहे, मीटिंग होती का? मग तुमच्या मनासारखी नाही झाली का ती मीटिंग? नाही। नेव्हर माइंड, इट्स ओके। बघा तुम्ही हार्डवर्क करता ना, मग नक्कीच काही ना काहीतरी होईल ना। बरं मला सांगा, तुम्ही जेवलात का राघव सर? तुम्ही तुमचा डब्बा इथेच ठेवून गेला होता। आपण घरी निघूयात, चला। हा आता आय थॉट आपण आपली मीटिंग कंटिन्यू करू। नाही, निघूयात आपण। मी थांबलोय बाहेर, या तुम्ही। ओके। बाय। काही बोलायचं आहे का? हो ग पूजा, हे सगळं काय होऊन बसलंय? ती श्रुती आत न खाता पिता बसली। मला ना एकीकडे हिचा खूप रागही येतोय, पण खूप वाईटही वाटतंय ग। त्या मुलामुळे ती चुकीचं वागली, बोलली, पण तिने ह्यांचाही अपमान केलाय। अगं ही आपली श्रुती आहे ना। आई, अहो प्रेम भल्या भल्यांना चुकीचं वागवतं। या श्रुतीच्या मनात नेमकं काय चाललंय ना, तेच कळत नाहीये। अगं कालपर्यंत मान खाली घालून राहणारी आपली श्रुती त्या मुलासाठी आपल्या सगळ्यांच्या विरोधात जाते। काय करायचं हिचं? आई मला काय वाटतं, तिच्याशी ना कोणीतरी शांतपणे बोलायला हवं। हो ना, मलाही तेच वाटतंय। पूजा, तिच्याशी तू बोल ना एकदा। आई त्यापेक्षा तुम्हीच बोला ना। पूजा, कसं आहे माहिती, तू तिची वहिनी आहेस, आणि फक्त वहिनी नाहीस तर तिची खूप चांगली मैत्रीण आहेस। तू तिच्याशी बोललीस ना तर ती तुझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलेल। हे बघ, मी तिच्याशी बोले नाही, मग तिला असं वाटेल की मी तिच्या बाजूने बोलते, म्हणजे हे चुकीचं बोलतायत, हे चुकीचं वागतायत, असं व्हायला नको। म्हणून म्हणते, तू तिच्याशी एकदा बोल, मग तिच्या मनात काय आहे ते आपल्याला कळेल। मी लगेचच बोलते, पण तुम्ही त्रास करून घेऊ नका, काळजी करू नका। आलीच। सर, तुम्ही जेवलात की नाही अजून मला उत्तर नाही दिलं तुम्ही। सांगा ना। तुम्ही घ्या, हेल्मेट घ्या। सर, तुम्ही खूप अपसेट दिसताय। तुम्ही अजूनही श्रुतीचाच विचार करताय का? रमा मॅडम, मला प्लीज काही विचारू नका आता। मला कोणाशीही बोलायची इच्छा नाही। असं वाटतंय की एखाद्या मंदिरात जाऊन बसावं शांतपणे। अहो मग चला ना, मी पण येते तुमच्यासोबत। नाही, नको, घरीच जाऊयात आपण। घरच्यांची मनस्थिती माझ्यापेक्षा काही फार वेगळी नसणार आहे। माझ्या एकट्याचा विचार करून नाही चालणार। राघव सर, तुम्हाला जर का काही शेअर करायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करा ना, तुम्हाला बरं वाटेल। नको, आत्ता नको, बोलूया आपण नंतर, चला। आज हे काय होतंय? इतके दिवस मी किती सहज राघव सरांच्या खांद्यावर हात ठेवायचे। काय झालं? बसा ना।
आणि आईला मेसेज करून ठेवा आपण निघालोय म्हणून. ओ माय गॉड, हॉटेलमध्ये सापडलेला फोन अजून अनलॉक करून बघायचं. सरांना हे सांगता नाही येणार, ते आधीच खूप डिस्टर्ब आहे. बसा ना. राघव सर, तुम्ही पुढे व्हा, मी येते नंतर घरी. मला एक छोटंसं काम आहे. आता कसलं काम आहे रमा मॅडम? हे तुमचं दरवेळेच आहे. तुम्ही सारखं सारखं असंच वागताय. आता श्रुतीच्या बाबतीत तुम्ही प्रत्येक वेळेला असं काहीतरी काम काढून जायचं. मला खरं खरं सांगा, स्पष्टपणे सांगा रमा मॅडम, आत्ता सुद्धा श्रुतीबद्दलच काहीतरी गेलं. तसं असेल ना तर आपण दोघे जाऊया. चला. राघव सर, हे बघा, मी एकटीने मॅनेज करेल ना सगळं. हे बघा, मी जाईन, तुम्ही प्लीज घरी जा, प्लीज. रमा मॅडम, असं काय करताय? आबा आधीच खूप दुखावलेत, खूप चिडलेत. आता आपल्या हातून कुठलीही चूक व्हायला नको. राघव सर, काही चूक होणार नाहीये, ट्रस्ट मी. प्लीज, माझं एकदा लास्ट टाइम ऐका प्लीज. राघव सर, प्लीज 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 प्लीज. बरं, ठीक आहे. फक्त काळजी घ्या तुम्ही आणि वेळेवर घरी या. हाय रॅम्स. नाही म्हणजे रोज तर तू राघव सरांसोबत टू व्हीलर वर जातेस ना, मग आज मीटिंग रूम मध्ये त्यांचा जरासा धक्का लागला तर एवढी ब्लश का करत होतीस? हा हा. ए नेहा, कमॉन यार, गप्प बसा, आता चिडवू नकोस उगाच. अगं रॅम्स, सरांच्या मागे बसताना तुझे डोळे इतके शाईन करत होते, मला तर लांबून पण दिसत होते. ओके फाईन, झाले मी ऑकवर्ड. ओके, मला माहित नाही का, पण आता मी हे सगळं कसं मॅनेज करणार आहे ना, मला खरंच कळत नाहीये. पण हाच ऑकवर्डनेस हवा हवासा वाटतो, हो ना? आय अग्री. बरं नेहा, आता मला वेगळ्या गोष्टींवर फोकस करायचं. घरी खूप प्रॉब्लेम्स आहेत, सो मला आता निघायला हवं. प्रॉब्लेम्स? रमा, एक खरं सांगू? नाही म्हणजे आतापर्यंत ना मी तुला फक्त स्वतःचा विचार करताना बघितलंय. तू इतकी चेंज कधी झालीस रमा? आय डोंट नो हे कसं झालं, पण आता हे असंच आहे. एनिवेज नेहा, मला खूप इम्पॉर्टंट कामासाठी जायचंय, मी निघते. ओके? इतकं कसलं इम्पॉर्टंट काम आहे? तू राघव सरांसोबत जाण्यापेक्षा ते सिलेक्ट केलंस. सांगेन नंतर. कसं आहे ना, मी राघव सरांबरोबरचे मोमेंट्स तर एन्जॉय करीनच, पण माझ्या इमोशन्स पेक्षा आता माझ्या घरच्यांचे इमोशन्स मला जास्त इम्पॉर्टंट आहे. मला त्यांची काळजी घेतली पाहिजे नेहा. सो मी आता निघते. मी जे ठरवले ते मला करायचं. भेटूया आपण. बाय बाय. श्रुती, काय करतेस? काही नाही. अगं मला ना बाहेर काम करून खूप कंटाळा आला, म्हटलं चला श्रुतीशी गप्पा मारूया. ए, आपण रियाज करायचा का? चल, आज मी तुला एक छान मस्त नवीन गाणं शिकवते. नको. श्रुती, 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 नको ना अशी तुटक वागूस. हे बघ, जे काही घडलंय ना, आपण त्यातून काहीतरी मार्ग काढूया. मला थोडंसं रोहित बद्दल सांग ना. तो तुला कुठे भेटला, तुमची कशी ओळख झाली, मग पुढे कशी मैत्री झाली, जरा सांग ना मला रोहित बद्दल काहीतरी. श्रुती, अशी नाराज नको ना बघूस. जी चूक झाली आहे ना, ती सुधारण्याचा प्रयत्न कर. छान, तुला सुद्धा इतरांसारखंच वाटतंय. तू इथे माझ्याशी गप्पा मारायला आलेली नाहीयेस. मी कसे चुकले हे सांगायला आलीस, पण माझी काही चूक झालेली नाहीये, त्यामुळे ती सुधारण्याचा प्रश्नच येत नाही.
जोपर्यंत तुम्ही माझ्याशी मी चुकली आहे ह्या दृष्टीने बोलायला येतात तोपर्यंत मला कोणाशीही बोलायचं नाहीये. काय ग श्रुती, मैत्रीत कसले आलेत रुसवे फुगवे? वहिनी मी तुला माझी मैत्रीणच मानत होते, पण तुझ्यासाठी सुद्धा मीच चुकले. तू सुद्धा संस्कारांच्या नावाखाली माझं तोंड दाबून ठेव. का असं नाहीये श्रुती. वहिनी तू जा ना इथून, मला नाही बोलायचं आहे कोणाशी. श्रुती एकदा ऐकून घे ना. वहिनी मी काय म्हणाले, तू जा इथून, मला थोडा वेळ एकटीने बसू दे. ठीक आहे, जेवून घे, जेवणावर राग नको काढूस. तू जा ना वहिनी, नाही बोलायचं आहे मला. आपलं कॉलवर बोलणं झालं होतं रमा परांजपे. हा फोन मला अनलॉक करून हवा आणि आत्ता लगेच माझ्या समोर. तुम्ही म्हणाल की उद्या परवा द्याल तर नाही जाणार. होईल, पण एक्स्ट्रा चार्जेस लागतील. ते माहीत आहे मला. मी मोबाईल अनलॉक करतो, म्हणजे सर्व डाटा आहे ना मी तुम्हाला पेनड्राईव्हवर सेंड करतो. नाही, फोन अनलॉक केल्या केल्या माझ्या हातात हवाय मला. कम ऑन क्विक. थोडं लवकर करा प्लीज. हो मॅम. हे सगळं किती हॉरिबल आहे. थँक गॉड कोणी बघायला नको असं काही रेकॉर्ड नाही झालं, नाहीतर श्रुतीचं काय झालं असतं. पण आता हा रोहितचा घाणेरडा प्लॅन राघव सरांना सांगितलंच पाहिजे. श्रुती, 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 श्रुती श्रुती. कुठे निघाली आहेस? सगळं तुला सांगून करायचं का दादा? तू माझा भाऊ आहेस की मालक? मी कुठेही जाईन, काही करेन. काय करशील तू? मारशील परत? काय वेडेपणा आहे हा श्रुती? सरळ प्रश्न विचारला ना मी तुला, मग सरळ उत्तर दे. त्याचं सरळ उत्तर ऐक मग. मी रोहितला भेटायला जाते. म्हणजे तू पुन्हा त्या हॉटेलच्या रूम मध्ये चालली आहेस? आजी, रोहितचं वेगळं घर आहे, मी तिकडेच चालले. मला प्लीज अडवण्याचा प्रयत्न करू नका कोणी. म्हणजे तू आमच्या कोणाचंही काही न ऐकता जातेस? इथपर्यंत मदत गेली का तुझी? हे बघ श्रुती, रोहित जर का पळून गेला नसेल तर तोच तुला भेटायला येईल, पण आता तू इथून कुठेही जायचं नाहीस. अरे रोहित का पळून जाईल? उलट तो बिचारा माझी वाट बघत बसला असेल. दादा तुला माहितीये ना तो किती चांगला मुलगा आहे ते. तू स्वतः या गोष्टीची खात्री करून घेतलीयस, मग आता तुझं मन का बदलतंय? त्याने मला हॉटेल रूमवर बोलवलं म्हणून. अरे मी त्याला तिथे भेटायला गेले होते कारण आम्हाला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये आणि उगाच त्या मुलाच्या नादी लागून तू वेडेपणा करू नको श्रुती. अरे तुम्ही कोणी रोहितला ओळखत नाही, मी ओळखते. लाखात एक मुलगा आहे तो. अगं आई, आजी, तुमच्या इतकीच काळजी करतो तो माझी. अगं तो बिचारा अनाथ आहे, तरी सुद्धा स्वतःच्या मेहनतीवर खूप शिकलाय, एक चांगली नोकरी मिळवली. रोहित मध्ये एक सुद्धा दोष नाहीये, फक्त गुणच गुण आहे. आणि मी त्याच्याशी कधीही मैत्री तोडणार नाहीये. श्रुती, अगं फारच वाहवत चाललीस तू आता. जरा विचार कर, एखादा गुणी मुलगा एका तरुण मुलीला एकटीला हॉटेलच्या रूम मध्ये का बोलवेल? आणि असं असेल तर त्याचा हेतू चांगला असेल का? अगं आजी, त्याचा हेतू कळण्यासाठी तुम्ही त्याला भेटत का नाही? त्याला इथे बोलवा, त्याच्याशी बोला. जसं दादाला पटलं की तो एक चांगला मुलगा आहे, तसं तुम्हाला सुद्धा पटेल. तो माझा गैरसमज होता श्रुती, जो दूर झाला. आणि काल रमा मॅडमने सांगितलं ना, तो मुलगा तुला नशा देऊन तुला फसवण्याचा प्रयत्न करणार होता. अरे दादा, त्याला हे असलं काहीतरी करायचं असतं तर त्यांनी आधीच केलं असतं. मी काल काय त्याला पहिल्यांदा नाही भेटली आहे.
श्रुती अगं तो त्या हॉटेलमध्ये हॉटेल 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 तुम्ही सगळेजण तोच विषय घेऊन बसलात कालपासून. त्याला एक तरी संधी द्या, तुम्हाला कळेल की तो किती चांगला मुलगा आहे. प्लीज. त्याची काही गरज नाहीये. जो निर्णय घ्यायचा आहे तो तुझ्या आबांनी घेतलाय. म्हणजे त्यांनी जे ठरवलं ते सगळ्यांनी ऐकायचं का? हो. श्रुती, तुझ्या मनात तरी प्रश्न कसा आहे तो हा ग? गजाननांनी घेतलेला निर्णय सगळे जण मानतात, मी सुद्धा मानते. भले मी त्याला जन्म दिलेला असेल, मी त्याला वाढवलेला असेल, पण आज गावात लोक त्याला जो मान देतात तो त्यांनी स्वतः कमावलेला आहे. कारण तो माणसं वाचू शकतो आणि योग्य असेल तेच करतो. म्हणजे त्यांची हुकुमशाही आपण मान्य करायची. बस झालं श्रुती, रागाच्या भरात आता वाटते ते बोलतेस तू. रागाच्या भरात तुम्ही रोहितवर अन्याय करताय, त्याला समजूनच घेत नाही आहात. प्लीज त्याला एक संधी द्या, तुम्हाला कळेल तो किती चांगला मुलगा. प्लीज. श्रुती, मला कळतंय तुला रोहितसाठी खूप वाईट वाटतंय, पण प्लीज प्लीज 2 मिनिटं माझ्यासोबत रूम मध्ये चल. मला तुला काहीतरी सांगायचंय. प्लीज तू जा ग. मला तुझ्या बरोबर कुठेही यायचं नाहीये आणि तुझं ऐकायचं तर अजिबात नाही. हे सगळं तुझ्याचमुळे घडतंय. श्रुती, प्लीज मला फक्त तुझी 2 मिनिटं हवी, प्लीज. अगं रमा, पण असं काय असं तू आमच्या समोर नाही सांगू शकत. मला आता फक्त श्रुतीशी बोलायचं. मी आत येणार नाहीये. दादा, ही मुलगी मध्ये का बोलतेय? काय संबंध आहे हिचा? श्रुती, रमा मॅडम ना तुझी फक्त 2 मिनिटं हवी आहेत, ती द्यायला काही हरकत नाही. त्यांच्यासोबत आज जा आणि त्या काय सांगतायत ते नीट ऐकून घे. हवं तर मी येतो तुमच्यासोबत, चालेल? हो चालेल. चला. आम्ही सगळे परके आहोत का? आई, हो तसं नाहीये. आपलं काय ठरलंय मी तुम्हाला सगळं काही नंतर सांग. प्लीज, नंतर सांगेन ना. बर, चल. तुला एवढं काय बोलायचंय ना, सांगच एकदा मला. चल चल. चल. अगं पण रमा, वहिनी आई, मी आहे ना, मी बघतो. ये दाखव. बोल, काय बोलायचंय तुला? मी कशी घोड चूक केली, रोहित कसा जगातला सगळ्यात वाईट मुलगा आहे आणि तूच कशी ग्रेट आहेस, हेच बोलायचंय ना? श्रुती, तू जरा शांत हो प्लीज. मी शांत होणार नाहीये. दरवेळी हिला माझ्या गोष्टींमध्ये का लुडबुड करायची असते, कळतच नाही रे मला. तू का केलास ते हॉटेलपर्यंत माझा पाठलाग? आनंद बघवत नाही तुला माझा? श्रुती, जरा थांब. शांत हो जरा. मी आता तुला जे दाखवणार आहे ते फक्त बघ, मग तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील. असं काय दाखवायचं रे हिला? दाखव एकदा. काय दाखव? श्रुती, ऐकून तरी घे ना तिचं, शांत हो तुझा. श्रुती, आतापर्यंत माझ्याकडे प्रूफ नव्हते, त्यामुळे बोलण्यात काही पॉइंटच नव्हता. पण आता मला सगळं काही कळलं. हा फोन, रोहितने त्या हॉटेल रूम मध्ये हा फोन लपवून ठेवला होता आणि त्याचा कॅमेरा ऑन होता. श्रुती, तुम्ही गेल्यानंतर तो फोन मला सापडला आणि हा व्हिडिओ बघ. श्रुती, तू बस इकडे बस. शालिनी, पाणी घे. हो हो. अरे देवा, हे नेमकी श्रुती आकांतांडव करत असताना झाले.
आता वाद होणार आणि पुन्हा हे चिडणार.